तर राम राम भावांनो, सगळ्यांना जय शिवराय. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मिनी ब्लॉगच्या 18व्या दिवशी. तर लवकर तयार होऊन आपण गेलो आज प्रजासत्ताक दिन साजरा करायला. आणि तुम्हाला माहितीच आहे, हे आहेत जपानचे ऑलिम्पिक मेडलिस्ट. तर त्यांनी पण आजचा हा आपला इंडियाचा रिपब्लिक डे आज आपल्यासोबत साजरा केला. झेंडावंदन झाल्यानंतरचा हा सीन बघून खरंच अक्षरशः अंगावर काटाच आला. त्यानंतर आपले हे मोरोक्कोचे खेळाडू आणि त्याचबरोबर हे आहेत श्रीलंकाचे खेळाडू, त्यांनी पण आजचा दिवस आपल्यासोबत साजरा केला. तिथून आलो आपण मॅटवरती, कारण नो संडे नो फंडे नो रिपब्लिक डे, दररोज प्रॅक्टिस. आणि आज आला होता हा जपानचा 97 किलोचा वर्ल्ड चॅम्पियन हिरोशी. तर त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं आणि त्याला शुभेच्छा दिल्या. त्याला पण इथं येऊन भारी वाटलं. आणि हे आहेत हाँगकाँगचे खेळाडू, त्यांना इमर्जन्सीमध्ये एक्झामसाठी मधूनच कॅम्प सोडून जावं लागलं. त्याच्यानंतर आलो आपण हा काईट फेस्टिवल खेळायसाठी. तर मस्तपैकी इथं ह्या फेस्टिवलमध्ये सगळ्यांनी पतंग उडवल्या आणि बऱ्याच जणांनी दुसऱ्यांच्या पतंग पण काटल्या. त्यानंतर संध्याकाळच्या प्रॅक्टिससाठी आपण चाललो हिल ट्रेकिंगला. तर सर्व देशातल्या खेळाडूंना घेऊन आपण गेलो हिल ट्रेकिंगला. आणि हा वर गेल्यानंतरचा हा व्ह्यू तुम्हाला तर माहिती, फोटोग्राफर जागा होतो आपल्यातलं लगेच, असो. आणि हा तुम्हाला सांगितलं 97चा वर्ल्ड चॅम्पियन जपानचा. तर त्यासोबत जपानची कुस्ती आणि इंडियाच्या कुस्तीवर थोडी ट्रेकिंग करताना चर्चा केली आणि थोडी मस्ती पण केली. आणि खरंच खूप जपानची मुलं, जपानचे रेसलर्स, जपानचे लोक खरंच खूप रिस्पेक्टफुली असतात. त्यासोबत हा एक फोटो घेतला. तिथून आलो आम्ही बास्केटबॉल खेळायला. आणि आज बास्केटबॉलची एकदम तगडी मॅच झाली, कारण आज मॅडम होत्या आमच्या टीममध्ये. तर मॅडमला आज जिकवलं, तिथून जेवण केलं आणि आपण आलो आपल्या रूममध्ये. आणि आजचा ब्लॉग इथं संपवला. तर नक्की सांगा कसा वाटला. गुड नाईट.